क्रमांक 5 चे पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली। 7 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पारडी परिसरातील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री होत आहे। या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता दुकानातून विविध कंपनीचा तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला। या संदर्भात दुकान मालकाविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कार्यवाही दरम्यान पुन्हा एकदा स्पष्ट झाले की गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचे लक्ष कायम आहे। पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी सांगितले की अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्री विरुद्ध नियमित कारवाई सुरूच राहील। सदर प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलिसांकडून करण्यात येत आहे। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की इसम नामे श्यामशंकर सीताराम गुप्ता हा पारडी येथे नाका नंबर 5 येथे त्याच्या गुप्ता किराणा स्टोअरमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाला जो आहे तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती। सदर बातमीची शहानिशा करून गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने श्यामशंकर सीताराम गुप्ता यांचे नाका नंबर 5 येथील गुप्ता किराणा स्टोअर येथे छापा कारवाई करून त्यांच्या दुकानातून प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पान मसाला याचा एकूण 55,720 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे व सदर प्रकरणात राजेंद्र टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्यामशंकर गुप्ता यांच्याविरुद्ध पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली असून पुढील कायदेशीर